भाजीपाल्याच्या कॅरेटखाली वन्यजीव तस्करीचा मोठा पर्दाफाश। नंदुरबार एलसीबी व विसरवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 5 कोल्हे, 190 तर 99 दुर्मिळ पोपट जप्त। महाराष्ट्रातून गुजरातकडे सुरू होती गुप्त तस्करी। भाजीपाला वाहतुकीच्या आडून सुरू असलेल्या वन्यजीव तस्करीचा नंदुरबार पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि थरारक कारवाईत मोठा भांडाफोड केलाय। स्थानिक गुन्हे शाखा, वन विभाग आणि विसरवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी रचलेल्या सापळ्यात ही कारवाई यशस्वी ठरली। गोपनीय माहितीच्या आधारे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील बर्डीपाडा टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा रचला। संशयित आयशर टेम्पो MH41 AU 2352 अडवून कसून तपासणी केली असता भाजीच्या कॅरेटच्या आड लोखंडी पिंजऱ्यामध्ये कोंडलेले वन्य प्राणी व पक्षी आढळून आले। या कारवाईत 5 भारतीय कोल्हे, 190 तीतर पक्षी आणि 99 अलेक्झांड्रिन प्रजातीचे दुर्मिळ पोपट जप्त करण्यात आले। या प्राणी पक्ष्यांची कोणतीही हवा किंवा पाण्याची सोय न करता अत्यंत अमानुष व क्रूर पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले। पोलिसांनी वाहनासह सुमारे 25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी शहजाद अहमद, आतिक अहमद, मोमीन मोहम्मद मोईन, शमसुल हक, शेख सोहेल, शेख अफजल कुरेशी, मोहम्मद हुसैन आणि मोहम्मद मुस्तफा उर्फ गुलाम सर्व राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक तपासात ही तस्करी मालेगाव येथून गुजरातमधील वडोदरा येथे केली जात असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून मोठे आंतरराज्यीय रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जप्त प्राणी पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले। नंदुरबार पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे वन्यजीव तस्करीला मोठा धक्का बसला असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वाणी, विसरवाडी।